मुंबईतील प्रतिष्ठित नीता अंबानी ज्युनियर स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय। या तपासामध्ये समोर आलं की महफूज झाकी अहमद शेख उर्फ राजेश कोटवानी नावाचा एक व्यक्ती हा पालकांना अंबानी या शाळेमध्ये प्रवेशाचं आश्वासन देऊन फसवत होता। आरोपीनं 2 वेगवेगळ्या पालकांकडून 9,39,000 आणि 15 लाख रुपयांची मागणीही केली होती। धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण रॅकेटमध्ये वाहतूक विभागाचे हवालदार अमोल अवघडे यांचाही समावेश असल्याचं समोर आलंय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे पालकांना फसवण्यासाठी ई-चलान मशीनमधून डेटा काढून त्याचा वापर केला जात होता। वाहतूक हवालदार शाळेच्या आवारात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या क्रमांकावर आधारित पालकांची नावं आणि मोबाईल नंबर काढण्यासाठी ई-चलान मशीनचा गैरवापर करीत होता। ही माहिती आरोपीला पुरवत होता। त्यानंतर मग या डेटाचा वापर करून आरोपी शेख हा पालकांपर्यंत पोहोचायचा आणि त्यांना या प्रतिष्ठित शाळेत प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवायचं। अनेक पालक त्याच्या बोलण्याला फसले आणि आपले पैसे गमावून बसले असल्याची माहिती समोर येते। शाळा प्रशासनानं याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हवालदार अमोल अवघडे याची फसवेगिरीत भूमिका असल्याचं उघड झाल्यानं त्याला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलंय। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख याच्यावर यापूर्वी अशाच अनेक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये खटला दाखल झालेला आहे।